मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांती स्पेशल जे तिळगुळ लाडू आहे ते घरीच बनवूया, बाजारातून न आणता घरच्या घरीच बनवूया मस्त असे सोप्या पद्धतीने, पाक न बनवता. तर त्यासाठी सर्वप्रथम साहित्य बघून घेऊया. तर 1 वाटी तीळ घेतले, 1 वाटी चिरलेला गूळ घेतला, 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतले. आता अनपॉलिश तीळ घेतलेला आहे, अनगूळ जो आहे आपला रेग्युलर घेतलेला आहे, चिक्कीचा नाही घेतला. त्यानंतर इकडे जे आहे गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहे. आता शेंगदाणे जे आहे आपल्याला लो फ्लेमवर भाजायचे आहेत. छान इतकुशे शेंगदाणे आहेत, पण लो फ्लेमवर भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागतात. कारण आपण ज्यावेळेस कुठलीही गोष्ट खमंग भाजतो ना, तर त्यावेळेस काय होतं, कुठल्याही पदार्थाला छान चव येते. त्यासाठी जे आहे कुठली गोष्ट जी आहे खमंगच भाजावी. तर इकडे जे आहे शेंगदाणे मी तर भाजतच आहे आणि लो फ्लेमवर शेंगदाणे भाजत आहे. आता साल निघेल इतके आपल्याला शेंगदाणे जे आहेत भाजून घ्यायचे आहेत. तर इकडे जे आहे आपले शेंगदाणे भाजत आलेले आहे. आपण हातावर घेऊन बघूया, साल जे आहे इझी पद्धतीने निघत आहे. तर शेंगदाणे आपले भाजलेले आहेत. हे शेंगदाणे आपण काढून घेऊया. त्यानंतर त्याच कढईमध्ये जे आहे 1 वाटी तीळ घालून घेऊया. तर कढई आपली गरम आहे म्हणून तीळ भाजायला आपल्याला खूप जास्त वेळ लागणार नाही. 1 ते 2 मिनिटं तीळ भाजायचे आहे. आता तीळ जे आहे खूप करपट होईल इतके नाही भाजायचे, थोडासा चटचट आवाज येईल इतके आपल्याला तीळ जे आहेत भाजून घ्यायचे आहे. आणि कंटिन्यू जे आहे आपल्याला तिळाला चालवतच राहायचं आहे, कारण नाहीतर काय होतं, आपण मध्ये सोडलं तर तीळ जे आहे पटकन खाली लागण्याची शक्यता असते. तर हे बघा, इकडे हे जे तीळ आहे मी गावरान पद्धतीचे घेतले आहे, म्हणजेच की अनपॉलिश. तुमच्याकडे गावरान नसन भेटलं पॉलिश घेतले तरीसुद्धा चालेल. तर इकडे जे आहे तीळसुद्धा आपले छान पद्धतीने भाजलेले आहेत. आणि आता आपण हे जे तीळ आहे एका डिशमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता तिळाचा थोडासा असा नॉर्मल कलर बदललेला आहे, खूप जास्त काय कलर बदललेला नाही आहे. कारण हे तीळ जे आहे ऑलरेडीच गावरान असल्यामुळे थोडंसं त्याला लालसर कलर आहे. तर हे जे तीळ आहे आपले भाजून झालेले आहे. आता हे तीळ जे भाजण्यासाठी जे आहे 2 ते 3 मिनटं मला लो फ्लेमवर लागलेले आहे. तर हे तीळ जे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवूया. कारण तीळ थंड झाल्यावरच आपल्याला पुढची प्रक्रिया जी आहे करायची आहे. तोपर्यंत इकडे जे आहे शेंगदाण्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे. आणि हे बघा इझी पद्धतीने शेंगदाण्याची साल निघलेली आहे. त्यानंतर इकडे जे आहे छोटं मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये शेंगदाणे घातले. आता शेंगदाण्याचं आपल्याला कूट वगैरे काय करायचं नाही, फक्त 1-2दा भुरकन फिरवायचं इतकंच आपल्याला करायचं आहे. त्या जाणे जरासा जाडसर कूट जो आहे बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा इकडे आपलं शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे. इकडे आपलं तीळसुद्धा तोपर्यंत थंड झालेले आहेत. तर यातले 1 चमचा मोठा 1 चमचा भरून तीळ जे आहे ते साईडला ठेवूया. आपण त्याचं काय करायचं हे पुढे पाहूया. तर राहिलेले जे शिल्लक तीळ होते ते मिक्सरच्या जारमध्ये घातले. यालासुद्धा आपण 1दा किंवा 2दाच असं भुरकन फिरवायचं आहे. म्हणजे तिळाचा फक्त असा तुकडा झालाच पाहिजे, खूप अशी पावडर फाईन करायची नाही आहे. तर हे बघ या पद्धतीने जे आहे तीळ मी फिरून घेतलेले आहे आणि असा दाणेदार कूट जो आहे झालेला आहे, खूप जास्त बारीक नाही. आता तीच कढई जी आहे आपण तीळ भाजलेली तीच परत गॅसवर ठेवूया. त्यानंतर इकडे जे आहे 1 वाटी चिरलेला गूळ जो होता ते घेतलेला आहे. आता हे जे प्रमाण आहे समसमान ठेवायचं, म्हणजे जितके तीळ तितका गूळ असं. त्यानंतर यामध्ये जे आहे 1 चमचा साजूक तूप घातला. आता हे इथे जो आहे आपल्याला खूप असं काही गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे, फक्त गूळ जो आहे मेल्ट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि 1च मिनिट शिजवायचं आहे. फक्त 1 मिनिट छान असे थोडेसे हलके बबल्स आले की तितकंच आपल्याला जो आहे गूळ शिजवायचा आहे. आता गूळ ज्यावेळेस आपण छान असा बारीक करून घेतो किंवा मग किसून घेतो किंवा मग असे रफली चॉप करून घेतो ना, तर गूळ जो आहे मेल्ट करण्यासाठी पटकन मेल्ट होतो आणि खूप जास्त शिजला जात नाही. आणि ज्यावेळेस आपण मोठे मोठे तुकडे टाकतो ना, तर गूळ जो आहे प्रमाणापेक्षा जास्त शिजला जातो आणि त्यामुळं मग ती जे लाडू आहेत ते व्यवस्थित होत नाही. तर ही जी टिप आहे खूपच महत्त्वाची आहे. त्यानंतर इकडे जे आहे 1 चमचा साजूक तूप परत घातलेला आहे. आणि 1 चमचा साजूक तूप घातल्यामुळं गुळाचा पाक जो आहे छान असा हलका झालेला आहे फिरवायला. आणि कलर, टेक्स्चर, त्यानंतर बाइंडिंग आणि टेस्ट हे 4ही गोष्टी ज्या आहेत साजूक तुपामुळे वाढतात. त्यानंतर अर्धा चमचा जे आहे फ्लेवरसाठी विलायची पावडर घातलेली आहे. परत एकदा मिक्स करून घेऊया. तर इकडे जो आहे आपला पाक आता गुळाचा मेल्ट झालेला आहे व्यवस्थित. आता आपण ह्यामध्ये जे आहे हलका एक बबल यायचा आहे, येऊ द्यायचा. कारण खूप असं आपल्याला काय गुळाचा पाक शिजवत बसायचं नाही. प्रमाणापेक्षा जर जास्त गुळाचा पाक शिजला तरीसुद्धा लाडू जे आहेत व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने बबल्स आले कितकंच आपल्याला गुळाचा पाक शिजवायचा आहे. त्यानंतर आपण जे तिळाचं
बारीक केलेले तीळ होते ते घालून घेतले. त्यानंतर शेंगदाण्याचं जे आपण बारीक केलेलं कूट होता किंवा दाणेदार कूट तो घातला आणि त्यानंतर जी मी शिल्लक काढून ठेवलेले तीळ होते ना ते सुद्धा यामध्ये घातले. कारण ज्यावेळेस आपण लाडू खातो ना त्यावेळेस जे अख्ख्या तिळाची चव असते ना ती सुद्धा खाली आल्यावर छान लागते. त्यामुळे मी काही थोडेसे अख्खे तीळ घालावे म्हणून ते साईडला काढले होते. त्यानंतर छान असं पटपट मिक्स करून घ्यायचं आहे, खूप वेळ नाही लावता. आणि इकडे जे आहे थोडंसं हलकं मिक्स झालं की व्यवस्थित अशा या पद्धतीने गॅसची फ्लेम जी आहे लगेच ऑफ करून घ्यायची. थोडंसं मिक्स झालं की गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची आणि फास्ट जे आहे मिक्स करायचं आहे. जितकं फास्ट आपल्याला मिक्स करता येईल ना तितकं फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे. एकदा मिक्स झालं की मग काही नाही, पण मिक्स करण्यापुरतं जे आहे आपल्याला जी प्रक्रिया आहे ती फास्ट करायची आहे. त्यानंतर हे जे आहे मिक्स झालं त्यानंतर हे जे आहे आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. आता याची तुम्ही वडीसुद्धा थापू शकता. फक्त काय करायचं एखादा ट्रेला किंवा मग ताटावर थोडंसं तूप लावा आणि या पद्धतीने थापून घ्या. किंवा मग लाडू जर वळायचे असले तरी असता एखाद्या ताटामध्ये काढून पटापट असे छोटे छोटे लाडू बनवून घ्या. आता हाताला सोसेल असं झालं की लाडू वळायला सुरुवात करायची. खूप थंड नाही करायचं. आपल्याला हाताला सोसेल असं झालं की छोटे छोटे असे लाडू जे आहेत बनवून घ्यायचे आहेत. कारण खूप थंड झालं तर काय होतं त्याचा जो गोळाचा आहे तो कधी लाडू वळायला आपल्याला त्रास होईल, खडा झाल्यासारखं होईल. त्यामुळं नॉर्मल कोमट झालं की पटापट असं साईडने थोडं मिश्रण घ्यायचं आणि असे छोटे छोटे लाडू वळायचे. आता तुम्हाला लाडू जे आहेत तुम्ही तुमच्या साईजनुसार वळू शकता, पण तिळा गुळाचे लाडू जे आहे ह्या साईजचे खायलासुद्धा छान लागतात आणि दिसायला सुद्धा सुंदर सुबक असे दिसतात. तर हे इकडे आपले लाडू जे आहे मी पटापट वळून घेत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जर सपोज तुम्हाला वाटलं की आता मला चिकटते किंवा काय मग थोडेसे हाताला तूप लावलं तरीसुद्धा चालेल. आणि ह्याची वडीसुद्धा खूप छान पद्धतीने होते. जसे की मी तुम्हाला म्हटले फक्त ज्यामध्ये आपल्याला काढायचं त्या ताटाला थोडंसं तूप लावलं ना आणि थापून घेतली की लगेच कटिंग करायची, छान अशा वड्या तयार होतात. तिकडे सगळे लाडू जे आहे एकाच साईज मी बनवून घेतलेले आहे. आणि आपण जे अख्खे तीळ घातलेले आहेत ना ते सुद्धा छान पद्धतीने दिसत आहे. त्यानंतर जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घातलेला आहे दाणेदार तो सुद्धा छान पद्धतीने अशा प्रकारे आपले सुंदर सुबक असे खरपूस खमंग लाडू जे आहे संक्रांती स्पेशल तयार झालेले आहेत. तर माझे लाडू तर झाले संक्रांती स्पेशल तिळगुळाचे. तुम्ही कधी बनवणार आहात नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या ज्या नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ जे आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर याच पद्धतीने जे आहे सर्व लाडू वळून झालेले. तुम्हाला लाडूचा तुकडासुद्धा करून दाखवला तर हा लाडू हे बघा इतके सॉफ्ट असे आपले तिळगुळाचे लाडू झालेले आहे. दात जरी नसले तरी हे लाडू खाता येणार आहे. अगदी ओठाने खाता येईल इतके खमंग.